नमस्कार, मी अश्विन बापट. ABP माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं विजन समिट 2016 ज्याचे प्रायोजक आहेत डॉलर बिग बॉस, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुणे, प्रिंट पार्टनर लोकसत्ता. या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझा महाराष्ट्र माझं विजन समिटचं दिल्लीतलं हे दुसरं वर्ष आहे. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेत आलेलं हे सरकार आता 2 वर्ष पूर्ण करते. 2 वर्षांनंतर कथनी आणि करणीमध्ये काही फरक राहिला आहे का हे जाणून घेण्याच्याच दृष्टीने खरं म्हणजे हा सगळा उपक्रम आहे. याच कार्यक्रमाबद्दल आता विस्ताराने सांगण्यासाठी ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. राजीव सर. माझा महाराष्ट्र माझं विजनचं हे दुसरं वर्ष आहे. 2 वर्ष झाली. खरं तर हे सरकार सत्तेत आलं, पहिलं वर्ष झालं त्यावेळेला आम्ही विचारलं होतं की सांगा आता काय करताय. दुसरं वर्ष आलं की आम्ही विचारतोय की दाखवा काय करून दाखवलं तुम्ही ते. जेव्हा हे सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळेला खूप मोठी स्वप्न आणि खूप मोठ्या अपेक्षा लोकांनी या सरकारबरोबर किंवा सरकारच्या प्रती लोकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यांनी जी स्वप्न बघितली होती किंवा दाखवली होती त्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्याची ही एक संधीही या निमित्तानं त्यांना मिळते. या सरकारमधले खरं तर महाराष्ट्राचं नशीब चांगलं आहे. या खेपेला आपण म्हणूया की देश कुठलाही विकास करत असतो त्यावेळेला विकासाच्यासाठी जी महत्त्वाची खाती असतात ज्याच्यामुळं विकास घडतो ती सगळी प्रमुख खाती योगायोगानं किंवा सुदैवानं या खेपेला महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहेत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या अपेक्षा या सरकारकडून थोड्या जास्तच आहेत. नितीन गडकरींनी गेल्या खेपेला या माझा विजन माझा महाराष्ट्राचं उद्घाटन केलं होतं. आजही ते आलेत. मी त्याच्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो. आपण हे खरं तर हस्तिनापूर नगरीमध्ये आहोत आणि इथं कोणे एकेकाळी धडाडीनं काम करणारा बलराम लोकांनी बघितला होता आणि फार अफाट बुद्धिमत्तेचा कृष्ण बघितला होता. हल्ली ती दोन्ही रूपं एकत्र गडकरींच्या रूपानं झालेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एखाद्या माणसाला रस्ते बांधणं हाच कसा काय नाद असू शकतो हे अजब आहे. पण एकच म्हणजे सतत रस्ते बांधा रस्ते बांधा. आत्ताही ते बसले होते तिथं आणि सांगत होते. तर म्हणजे इतका अफाट पद्धतीनं विचार करणारा माणूस मंत्री म्हणून देशाला मिळणं हे खरंच फार चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना ते त्यांचं विजन मांडतील आणि त्याच्यानंतर अर्थातच आपण आपले धारदार प्रश्न त्यांना विचारू. ते आले. आपण सगळेजण आलात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आल्याबद्दल आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद राजीव सर. युतीचं सरकार म्हणजे सेना भाजप युतीचं सरकार राज्यामध्ये असताना नितीन गडकरींनी केलेल्या कार्याची फळं जी आहेत ती आज आपल्याला चाखायला मिळतात आणि त्यामुळे त्यांना विकास पुरुष म्हणून देखील ओळखलं जातं. मात्र आता देशपातळीवर ते कार्यरत आहेत आणि त्यामुळे साहजिकच देशातल्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचं एक आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि त्या आव्हानाला ते कसे सामोरे जात आहेत हे आपण त्यांच्याकडनं ऐकणारच आहोत. त्यांचं विजन देखील जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी त्यांच्याबद्दलची एक चित्रफित बघूया. नितीन गडकरी, मोदी सरकारमधील मिनिस्टर ऑफ कमिटमेंट, दिल्लीतला महाराष्ट्राचा स्ट्रॉंग चेहरा. आपल्या मूळच्या आक्रमक आणि बंडखोर स्वभावाला मुरड घालत दिल्लीच्या वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतलं. मोदींच्या अच्छे दिनचं स्वप्न गडकरींच्या पायाभूत सुविधांशिवाय अशक्य आहे. मंत्रिपदाची सूत्र घेतल्यानंतर महाराष्ट्रात 1,00,000 कोटीच्या रस्त्यांची घोषणा, मुंबईच्या ट्रॅफिक जामवर जलवाहतुकीचा पर्याय, अखंड महाराष्ट्राला जोडण्यासाठी मुंबई नागपूर कम्युनिकेशन हायवे, टोलचा न संपणारा खेळ, पुणे आणि नागपूरकरांना दाखवलेलं मेट्रोचं स्वप्न. आणि पुन्हा जबाबदारीने खांडेकरांच्या समोर सांगतो आहे की मी स्वप्न दाखवणारा नेता जरी असलो तरी स्वप्न पूर्ण करणारा नेता आहे. मला कुठलीही चॅनल आणि पत्रकार मी खोटे स्वप्न दाखवले हा आरोप नाही करू शकत. देशाला पुढे घेऊन जात असताना अखंड महाराष्ट्र ही मागे राहणार नाही याची काळजी गडकरींना घ्यायची आहे. हे आव्हान ते कसं पेलणार आहेत हे सांगण्यासाठी येत आहेत नितीन गडकरी. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी सरांचं. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो आणि त्यासोबतच अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे MD माधव शेंबेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं.
गडकरी सरांना विनंती की थोडक्यात त्याने आपलं विजन मांडावं. आपला महाराष्ट्र हा हे देशातलं पहिल्या नंबरचं राज्य असावं अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून महाराष्ट्राचा एक प्रकारे ॲम्बॅसेडर, राजदूत म्हणून मी दिल्लीत आहे अशी मी माझी पक्की समजूत करून घेतली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये या कार्यकाळामध्ये जे काही करता येईल ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये 5,500 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, तो आता 22,600 किलोमीटर म्हणजे जवळपास 4 पट वाढलेला आहे. परंतु केवळ महामार्ग वाढवलेला नाही आहे, तर या महामार्गावरचे प्रोजेक्ट्स जे आहे ते सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधायचं आम्ही ठरवलेलं आहे. विशेषतः यातले बरेच रोड 4 लेनिंग सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधायची सुरुवात झालेली आहे. जवळपास 60,000 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजनाचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यातले अनेक कामं सुरू झालेली आहे. आणि या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात कमीत कमी 2.5 लाख कोटी रुपयाचे रस्ते, पूल बांधून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की 2.5 लाखापेक्षा कमी नाही, कदाचित जास्तच होईल. दुसरं, महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं विशेष म्हणजे महाराष्ट्राला 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः या समुद्रकिनाऱ्याचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासाकरता होऊ शकतो. आणि त्यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे आहे याचा यावर्षीचा फायदा 1,000 कोटी रुपये आहे. याची कॅपॅसिटी डबल करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर डहाणूजवळ वाधवान नावाचं नवीन 20 मीटर ड्राफ्ट असणारं तेवढंच मोठं पोर्ट बांधायला सुरुवात झालेली आहे. ते DPR बनवणं सुरू आहे. पोर्टच्या कामाला अजून सुरुवात झालेली नाही आहे. या पोर्टमुळे विशेषतः महानदी कोलफिल्डमधला कोळसा डायरेक्ट जहाजाने जर महाराष्ट्रात आला आणि तो परळी, भुसावळ, नाशिक या पॉवर प्लॅनमध्ये जर गेला तर महाराष्ट्राच्या विजेचे दर साधारण 75 पैसे ते 1 रुपयापर्यंत कमी होऊ शकतील. एवढी ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी होणार आहे. स्वाभाविकपणे या दोन्ही पोर्टमुळे महाराष्ट्राच्या विकासाला तर गती मोठी मिळणार आहे. आपल्याला माहिती असेल की प्रधानमंत्र्यांनी स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर भूमिपूजन केलं. त्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. त्या 4,500 कोटीची गुंतवणूक आणि 1.25 लाख युवकांना, कोकणातल्या युवकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर पोर्टचं मॉडर्नायझेशन, मेकनायझेशन, कॉम्प्युटरायझेशन, त्याबरोबर त्याचे रोड चांगले करणं. JNPTचा पनवेल टू JNPT हा 8 लेन कॉन्क्रीट रोड बनायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये छोट्या ज्या नद्या आहेत मोठ्या प्रमाणावर, त्या नद्यांना जोडण्याकरता समुद्राकडे येणाऱ्या नद्या आणि इतर नद्यांकरता जलमार्गाचाही विकास करायचा आम्ही ठरवलेला आहे. तुम्हाला माहिती असेल, एक 8 दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई लक्षात घेता आम्ही एक सर्क्युलर काढलेला आहे की नॅशनल हायवेची आमची जिथे ते कामं सुरू असेल त्या रस्त्यावर जे शेतकरी असतील त्यांच्या शेतात आम्ही फुकट शेततळं करून देऊ, किंवा नाला असेल तर रुंदीकरण आणि खोलीकरण करून देऊ, नदी असेल तर खोलीकरण रुंदीकरण करून त्यातलं जे मटेरियल आहे ते निःशुल्क केवळ रस्त्याच्या कामाकरता आम्ही उपयोगात आणू. याकरता केवळ जिल्हाधिकाऱ्यांना तशी परवानगी त्यांनी दिली की आम्ही हे कामं करून द्यायला तयार आहोत. त्यामुळे विशेषतः महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अनेक शेततळे आमच्या खर्चाने बांधायला आम्ही तयार आहे आणि शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा कोणता असेल तर तो पाण्याचा आहे. आपल्या देशामध्ये 46% सिंचन आहे आणि हा सिंचनाचा जो प्रश्न आहे हा केवळ 10 राज्यापुरता मर्यादित आहे. कारण इतर राज्यामध्ये पाणी आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये 96 आणि 98% सिंचन आहे. पण सगळ्यात कमी झारखंडमध्ये आहे 5.6% आणि महाराष्ट्रात आहे 18.6%. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, गुजरात आणि मध्य प्रदेश आणि या 10 राज्याचा प्रश्न असा आहे की जिथे पाण्याची टंचाई आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या होतात. महाराष्ट्रामध्ये यावर्षी भारत सरकारने फार मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की पुढल्या 4 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे राष्ट्रीय प्रकल्प AIBPचे प्रकल्प पूर्ण करण्याकरता. आणि या 89 प्रकल्पाकरता 80,000 कोटी रुपयाची तरतूद 4 वर्षात करणार आहे. आणि यावर्षी मला विशेष यात गोष्ट महत्त्वाची अशी आहे की यातले 28 प्रकल्प केवळ महाराष्ट्रातले आहेत.
आणि हे 89 प्रकल्प जर पूर्ण झाले तर 1 कोटी हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये यावर्षी 20,000 कोटी रुपयाची बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे आणि पुढल्या 4 वर्षात जवळपास 1 लाख कोटी होईल. त्यामुळे जी धरणं आपण बांधून पूर्ण केलेली आहेत त्याच्याकरता कालवे बांधायचं काम जर यातून झालं तर महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी मिळू शकतो. आणि म्हणून याकरता माननीय मंत्री उमा भारतींना मी मुंबईला आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर मिटिंग झाली आणि त्यातून या दोन्ही योजनांचा फायदा महाराष्ट्राला कसा घेता येईल याचा प्लॅन तयार झाला. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुधाकरराव नाईक असताना एक योजना सुरू त्याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केलं की प्रत्येक ब्रिज कम बंधारा झाला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आता जे जुने ब्रिज बांधलेले आहेत त्याला बंधारा कसा करता येईल आणि नवीन ब्रिज कम बंधारा कसा बांधता येईल हे जर केलं तर 10-10, 15-15 किलोमीटर पाणी राहील आणि त्या पाण्यावरून निश्चितपणे शेतकऱ्यांनाही फायदा होईल, मच्छीमारांनाही फायदा होईल आणि याच्यावर जलवाहतूक देखील होईल. महाराष्ट्रामध्ये जे जलमार्ग आम्ही निर्माण करणार त्या पुलांच्या जवळ एक वॉटर गेट राहील आणि अशा प्रकारचे जलमार्ग करण्याकरता आमचे जवाहरलाल नेहरू JNPT जे आहेत त्याच्या सहयोगाने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने एक कंपनी तयार करायची, सबसिडरी कंपनी, आणि त्यांनी हे जलमार्ग विकसित करण्याचा विचार आहे. विशेषतः पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. काही वेळा चर्चा महाराष्ट्रात कोणतं पीक लावावं कोणतं लावू नये याच्यावर होत असते. पाणी भरपूर आहे, जेवढा पाऊस पडतो त्यापैकी 70% पाणी समुद्रात वाहून जातं, 10 ते 15% पाणी वॉटर कॉन्झर्वेशन जमिनीत जातं आणि 10 ते 15% पाणी हे डॅम आणि लेकमध्ये जातं. 70% पाणी समुद्रात जातं. यातलं 15% पाणी जरी आपण अडवलं तर काही ठिकाणी रबर डॅम देखील करण्यासारखे आहेत. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणममध्ये रबर डॅम केलेला आहे. त्यामुळे आज जर लातूरसारख्या भागात जर 4-5 चेक डॅम झाले असते त्या नदीवर तर कदाचित पाणी पोचण्याची गरज पडली नसते. आणि म्हणून पाण्याच्या प्रश्नाकरता सगळ्यात मोठी प्राथमिकता ही महाराष्ट्राच्या विजनकरता सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे तीर्थस्थान आहेत, पंढरपूर, गाणगापूर, देऊ, आळंदी आणि विदर्भातली पण आहेत सगळी, या सगळ्या तीर्थस्थानांना जोडणारे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधायची योजना ऑलरेडी मी मंजूर केलेली आहे. त्याचबरोबर ट्रायबल सेक्टरमध्ये गडचिरोली असेल, मेळघाट असेल, ज्या ठिकाणी मागासलेला भाग आहे त्या ठिकाणी पण नवीन रस्ते करायचे राष्ट्रीय महामार्ग मंजूर झालेले आहेत. पर्यटनाच्या बरोबर पोर्ट कनेक्टिव्हिटी करता देखील प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही आता नवीन पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉर्पोरेशन सुरू केलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की इंदोरपासून मनमाडपर्यंत एक रेल्वे मार्ग रेल्वे मंत्र्यांच्या बजेटमध्ये आलेला आहे आणि हा रेल्वे मार्ग करायला 50% रेल्वे आणि 50% महाराष्ट्र सरकार देणार आहे. महाराष्ट्र सरकारला 50% देण्यामध्ये थोडीशी अडचण आहे. तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, सांगितलं की JNPT आम्ही याच्यात पैसे टाकू, 50% आम्ही आणि 50% रेल्वे, आणि हा पूर्ण इंदोरपासून मनमाडपर्यंत रेल्वे मार्ग आम्ही बांधायला तयार आहोत आणि त्याचं प्रपोजल आम्ही आता रेल्वेला दिलेला आहे. हा रेल्वे मार्ग मनमाडवरून अहमदनगरपर्यंत आल्यानंतर आता मी सर्व्हे करायला सांगितलेला आहे की दौंडच्या आधी किंवा नंतर हा डायरेक्ट लोणावळा खंडाळा रेल्वे मार्ग फार बिझी आहे आणि मुंबई ते दिल्ली तर असा आहे की 15-15 दिवस कंटेनरची गाडी येत नाही, रस्त्यात खोळंबून राहते, एवढा ट्रॅफिक जाम आहे, म्हणजे आपल्या गाड्यांच्या ट्रॅफिकपेक्षाही जास्त आहे. आणि म्हणून एक नवीन रेल्वे मार्ग डायरेक्ट इंदोरपासून तर JNPTपर्यंत हा पुण्याच्या बाहेरून डायरेक्ट JNPTपर्यंत मुंबई गोवा रेल्वे मार्गाला जोडून करण्याचा आमचा विचार आहे. हा जर झाला तर निश्चितपणे जे इतर पोर्ट्स आहेत तिथला माल देखील डायरेक्ट जाईल आणि कंटेनर ट्रॅफिक सगळा दिल्लीचा या मार्गाने जाऊ शकेल आणि ट्रॅफिक जाम दूर होईल. केवळ इंदोरमधून JNPTमध्ये 47,000 कंटेनर येतात. त्यामुळे हाही प्रयत्न आम्ही करतो आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये स्मार्ट सिटी म्हणून देखील मुख्यमंत्र्यांनी पण यात पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पॉवर जनरेशनच्या बाबतीत देखील आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विजेच्या पंपाच्या विजेच्या कनेक्शनचा मुद्दा अतिशय मोठा होता. महाराष्ट्रातल्या सरकारने हा प्रश्न सोडून विदर्भ मराठवाड्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांना विजेच्या पंपाचे कनेक्शन दिलेले आहेत आणि म्हणून पाण्याची उपलब्धता, 24 तास पाणी, विजेवर पंप आणि पाण्याकरता ड्रिप इरिगेशन आणि क्रॉप पॅटर्न बदलवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी इथेनॉल मोठ्या प्रमाणात आम्ही घेतो आहे. तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी 22,000 कोटी रुपये शेतकऱ्यांची देणे होती. साखर कारखानदारी पूर्ण अडचणीत होती, पण आमच्या सरकारने इथेनॉलचा निर्णय घेतल्यामुळे आज जवळपास देशात पेट्रोलच्या 5% इथेनॉल खरेदी केलं गेलं. त्यामुळे साखर कारखाना दिलासा मिळाला. एवढंच नाही तर 6,000 कोटी रुपये साखर कारखान्यांना दिले
आणि त्याचा परिणाम असा झाला की आता साखर कारखान्याचं देणं जवळपास नाही आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत, फार कमी आहे. आणि म्हणून साखर कारखानदारी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे, ही जगवली पाहिजे. पण त्याचबरोबर याच्यातून इथेनॉल तयार करणं आणि इथेनॉल पाच्यापेक्षा आता नेक्स्ट जनरेशनचं इथेनॉल तयार करण्याची भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे. आणि त्यामुळे बायोमास, बगास, कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, राईस स्ट्रॉ याच्यापासून इथेनॉल तयार करण्याबद्दलचं टेंडर इंडियन ऑइल कंपनीने काढलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मागासल्या भागाचा विकास झाला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जालन्याला आम्ही ड्रायपोर्टची कल्पना आणली. जेव्हा ही कल्पना मी सुचवली तेव्हा लोक मला हसत होते, पण आज जालन्यामध्ये त्या पोर्टचा प्लॅन एका कन्सल्टंटने तयार केला आणि आश्चर्य म्हणजे 10,000 कोटी रुपयाची ॲग्रीमेंट मॅरेटाईम समिटमध्ये झाली. प्री कुलिंग प्लॅन, कोल्ड स्टोरेज, स्टील प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. आणि आज जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायपोर्ट झाल्यामुळे तिथून डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्टची सुविधा प्राप्त होणार आहे. असाच ड्रायपोर्ट आम्ही वर्धेलाही पण बांधणार आहे. आणि मला सिंधी म्हणून वर्धेजवळ गाव आहे, तिथेही पण त्याची लँड एक्विजिशन झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योगांचा विकास झाला पाहिजे. पुण्यामध्ये जे कार मॅन्युफॅक्चर आहे त्यामधून यावर्षी वॉक्सवॅगनच्या 1,58,000 गाड्या आम्ही बॉम्बे पोर्ट ट्रस्टवरून एक्सपोर्ट केल्या आहेत. आणि आम्ही आता असं ठरवलं आहे की 1 डिसेंबर 2020पर्यंत, 1 एप्रिल 2020पर्यंत इमिशनचे युरो 6चे नॉर्म्स, इमिशन नॉर्म्स स्वीकारणार आहे. त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये युरो 6 नॉर्मच्या गाड्या भारतात तयार होतील आणि एक्सपोर्ट होतील आणि त्यातून मोठा रोजगार निर्माण होणार आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं औद्योगिकरण, त्याकरता वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, हायवेज चांगले बनवणं, पर्यटनाचा विकास करणं आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी आणि वीज देणं, साधारण या 3 प्रमुख गोष्टीच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास भविष्यात चांगला होऊ शकतो आणि तो होईल. आणि सध्याच्या वर्तमान सरकारने देखील अनेक चांगले निर्णय केलेले आहेत, जलशिवारासारखे चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितपणे महाराष्ट्र बदलेल आणि विकसनशील राज्य म्हणून पहिल्या नंबरवर पोहोचेल असा मला विश्वास आहे. सगळ्यात पहिल्यांदा एबीपी माझाचा पहिला प्रश्न आपण बघूया. देशाची काळजी घेताना महाराष्ट्राकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. मला असं वाटतं की असं कोणालाच वाटणार नाही, कारण मी महाराष्ट्रामध्ये माझ्या खात्याकडनं 3 लाख कोटी रुपयेची गुंतवणूक या 5 वर्षात करणार आहे असं सांगितलं. त्यापैकी 70,000 कोटीच्या कामाची सुरुवात पण झालेली आहे. 10,000 कोटीची कामं जी आहेत ती पोर्टमध्ये आहेत आणि 60,000 कोटीच्या रोडचे भूमिपूजन झाली, काय कामं सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो की गेल्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये किती केंद्रातून पैसा मिळाला आणि मी जे सांगितलं त्याची तुलना करा, म्हणजे माझं दुर्लक्ष आहे की नाही याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही आता रस्त्यांच्या बाबतीत मग राजीव खांडेकरनी सांगितलं की तुम्हाला रस्त्यांची स्वप्न पडतात आणि आत्ता बोलताना आम्ही ऐकलं की तुम्हाला नुसत्या रस्त्यांची नाही तर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची स्वप्न पडतात. याच्या बाबतीत एक रास्त शंका मला तुम्हाला विचारावीशी वाटते की सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते देशामध्ये, विशेषतः तुम्ही तुमच्या कारकिर्दीत तयार केलेला मुंबई पुणे रस्ता जो आहे तो अतिशय अपघातांचा रस्ता झालेला आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर टायरचं घर्षण फार वेगाने होतं आणि त्याच्यातून अपघात जास्त होतात. तर याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? पहिली गोष्ट ही खरी आहे की आपल्या देशात जिथे पाऊस पडतो तिथे डांबराचे रस्ते टिकत नाहीत. 3-4 वर्षात ते रस्ते खराब होतात. त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे आहेत ते मेंटेनन्स फ्री आहे. तुम्ही मला रस्त्याची स्वप्न का पडताय विचारलं, याचं मी खरं उत्तर तुम्हाला सांगतो. आपल्या देशात 96,000 राष्ट्रीय महामार्ग आहे, 96,000 किलोमीटर. आपल्या देशामध्ये 52 लाख किलोमीटर रस्त्याची लेंथ आहे, त्यापैकी फक्त 96,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता. आणि देशाचा 40% ट्रॅफिक म्हणजे 2%पेक्षा कमी रस्त्यावर राहतो. परिणाम असा आहे की देशात 5 लाख ॲक्सिडेंट होतात, 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात आणि 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की देशात मर्डरांची संख्या ज्या राज्यात जास्त आहे त्या 2 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचं नाव आहे. आणि म्हणून माझ्यासमोर प्रश्न असा आहे की दरवर्षी ट्रॅफिक 20%, 22% वाढतो आहे
आणि म्हणून पहिला निर्णय मी जो घेतला त्याच्यामागे लोकांची प्राण वाचवावे हे माझ्या मनातली सगळ्यात मोठी भावना आहे. आणि म्हणून रस्ते मोठे करणं, आता मी हे 96,000 किलोमीटरला 2 लाख किलोमीटरपर्यंत येतो आहे आणि आजपर्यंत 1.5 लाख किलोमीटरपर्यंत गेलो आहे. यामागे भावना ही आहे की लोकांचे प्राण वाचावे आणि पुढे देशातला 80% ट्रॅफिक हा 4% रस्त्यावर येणार आणि त्यात 4 लेनिंग झाल्यामुळे ॲक्सिडेंट कमी होतील. आणि म्हणून 1.5 लाख लोक जे मरतात, खरं म्हणजे स्वीडनमध्ये एकच ॲक्सिडेंट झाला एका वर्षात. मला हे शक्य वाटत नाही, पण कमीत कमी माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत मी ही संख्या 50% तरी कमी करून 75 लोकांचे प्राण वाचवू शकलो तर खूप मोठं काम होईल. हे माझी सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे. मी स्वतः ॲक्सिडेंटमध्ये माझा परिवार मी सापडलो, त्याच्यातले दुःख काय असतात ते मी समजलो. त्यामुळे रस्ते मोठे करणं, चांगली करणं. आणि शेवटी जो त्यांनी मुद्दा मांडला तो बरोबर आहे की सिमेंटच्या रस्त्यावर घर्षण होतं, त्यामुळे बऱ्याच वेळा ते टायर बस्ट होतं आणि म्हणून त्याच्याकरता आवश्यकता आहे की 1 इंचाचं बिटुमिन सर्फेसिंग करतात. बिटुमिनमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिससारखं एक हे टाकतात आणि त्याच्यावर ते कोट करतात. त्यामुळे ग्रीप पण येते आणि घर्षण पण होत नाही. पण हे करण्यामध्ये कॉस्ट वाढते आणि म्हणून मी या बाबतीमध्ये अमेरिकन कोड, UKचा कोड काय आहे म्हणून तांबेसाहेब जे महाराष्ट्राचे पूर्व सेक्रेटरी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी अपॉइंट केली होती. त्यात LNTचे MD होते, आपले सबनीस म्हणून ज्यांनी आता ते सेक्रेटरी PWD आहेत ते होते, एक टंडन नावाचे प्रोफेसर होते IITचे, अजून IITचे 2 प्रोफेसर होते. त्यांनी मला 5 दिवसापूर्वी आपला रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी जगात काय काय संशोधन सुरू आहे, इनोव्हेशन सुरू आहे त्याची सगळी माहिती दिलेली आहे. मी लवकरच याच्या आधारावर निर्णय करीन. रस्ता आला की साहजिक मुद्दा येतो तो टोलचा. तर त्या अनुषंगाने हा पुढचा प्रश्न बघूया. टोलचा कारभार पारदर्शक कधी आणि कसा होणार? मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्याचा पूर्ण कारभार पारदर्शक आहे. तुम्हाला कुठेही एक चूक आढळली तर तुम्ही ब्रेकिंग न्यूज लावून द्या. पूर्ण टोल आता मी कॉम्प्युटराईज करायचं ठरवलेलं आहे आणि आजच वर्तमानपत्रात मी वाचलं महाराष्ट्रात इगतपुरीला टोल सुरू झालेला आहे. म्हणजे आता फास्ट ट्रॅक स्टिकर आहे, जसं मोबाईल चार्ज करता तर तुम्ही करू. आमचे 380 टोल आता तुम्हाला कुठेही थांबायची गरज नाही आहे. त्या टोलवरून तुम्ही फक्त ते समोर स्टिकर राहील आणि तुम्ही बँकेत पैसे भरायचे. 3-4 बँका त्याच्यात आमच्या पार्टनर आहेत आणि हळूहळू सगळ्यांना ते उपलब्ध होत आहे. आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांना फ्री ऑफ चार्ज हा प्लॅटफॉर्म मी द्यायला तयार आहे. त्यांनी महाराष्ट्रातले सगळे टोल फास्ट ट्रॅकमध्ये कन्वर्ट करावे म्हणजे टोल नाक्यावर कोणाला थांबण्याची गरज पडणार नाही. IIM कलकत्ताने एक रिपोर्ट तयार केला आहे की या टोलवर उभं राहण्यामुळे फ्युएलपोटी 66,000चं नुकसान आणि वेळ जातो त्याच्यामुळे 33,000 कोटी 99,000 कोटी रुपये नुकसान दरवर्षी होतं. त्यामुळे फास्ट ट्रॅकमुळे हा प्रश्न सुटणार. तुमचा आवडीचा प्रश्न आहे की टोल रद्द होणार का, तर याच्यातलं 100पेक्षा जास्त 100 कोटी रुपयापेक्षा कमी असणारे जे टोल आहेत ते आम्ही रद्द केले आहेत. त्यात महाराष्ट्रातले 12-13 टोल रद्द केलेले आहेत. पण मी मला माहिती आहे माझा प्रश्न मला पॉलिटिकली अडचण आहे, पण मी कधी घाबरत नाही. इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. तुम्ही आज कार्यक्रम या 5 स्टार हॉटेलमध्ये घेतला, याचा किराया तुम्हाला द्यावा लागेल. तुम्हाला फुकटात करायचं तर रामलीला मैदानावर बोलवायचं आम्हाला. आम्ही बसलो असतो उन्हात झाडाखाली. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा चांगली गोष्ट घ्याल, वेन यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. जर टोल नाही दिला तर रस्ते नाही बांधता येणार. तुम्ही जसं म्हणाला होता ये खेळ मैंने ही सुरू किया था और इन्हें मैं ही खत्म करूंगा, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न होता. आणि दुसरा म्हटलं ना की आता त्याच्यातले 100 टोल आम्ही रद्द केले. 100 कोटीपेक्षा कमी 64 टोल रद्द केले आहे आणि पुन्हा आता 27 टोल मी येत्या महिन्याभरात पुन्हा रद्द करणार आहे. त्यामुळे जिथे लोकांना त्रास होता तो रद्द केलेला आहे. आता पूर्ण टोल समूळ नष्ट करण्यामध्ये मी एक पॉलिसी तयार केली होती आणि ती पॉलिसी प्रधानमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटकरता पेंडिंग आहे. ती जर आली तर त्यातून मोठा रिलीफ मिळू शकतो. आणि म्हणून मी ज्या ठिकाणी सभेत बोललो होतो, खरं म्हणजे मी सहज गमतीने बोललो, पण तुम्ही माझं वाक्य बरोबर तुमच्याजवळ ठेवलं आणि ते तुमचं कामच आहे. तर त्या पनवेलचा टोल जिथे मी तिथल्या सभेत बोललो होतो तो टोल महाराष्ट्र सरकारने रद्द केला आहे. टोल मुक्ती संभव नाही. आता आणि तुम्ही तुम्हाला दुसरं सांगतो मी तुम्ही थोडंसं याच्यात मदत करा. पहिले तुम्हाला पुण्यावरून मुंबईला येण्याकरता 9 तास लागायचे. 9 तास तुम्ही गाडी चालवायचे, डिझेल खर्च व्हायचं, पेट्रोल खर्च व्हायचा, तुमचा 9 तास जायचे, खंडाळा घाटात अडकून राहायचे. आज तुम्ही 2 तासात येता. मग तुमची गाडी 7 तास कमी इंजिन चाललं तर तुमचं फ्युएल वाचत नाही, तुमच्या वेळेची किंमत नाही.
मग तुमचं फ्युएलही वाचलं, वेळही वाचलं, त्या बदल्यात जर तुम्ही थोडेसे पैसे दिले तर काय बिघडलं. आणि दुसरं असं की टोल हे काही उत्तम उपाय नाही, पण टोल बंद केला तर मी आज जे म्हटलं ना की 2.5 लाख कोटीचे रस्ते बांधीन, तर मी महाराष्ट्रात 25,000 कोटी रुपयाच्या वरती रस्त्याने बांधू शकणार. मी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल 2 वर्षात बांधले. जर टोल नसता तर हे उड्डाणपूल बांधायला 25 वर्ष लागले असते, तर आज मुंबईची काय हालत झाली असती. वरळी बांद्रा नसता झाला तर तुम्ही सिद्धिविनायक मंदिरासमोर 3-3 तास थांबले असते आणि पायी चालल्यासारख्या गाड्या चालल्या असत्या. त्याच्यामुळे आज सरकारजवळ पैसे नाही आहे, सरकार एवढ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकत नाही. त्यामुळे इट इज हे कंपल्शन आहे. त्यामुळे हे स्वीकारण्याशिवाय पर्याय येऊन नवीन काही उपाय निघाला तर नक्की विचार करता येईल. पण जसं मी सांगितलं की आता फास्ट ट्रॅक आल्यामुळे टोलवर कुठेही रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही, तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्हाला पैसे काढून द्यायची पुन्हा चर्चा करण्याची काही गरज राहणार नाही. चिल्लर आहे की नाही, तुम्हाला सरळ जाता येईल, ती सवलत मिळेल. इकडे काही कलाकार मंडळी देखील उपस्थित आहेत. प्रशांत दामले पुढचा प्रश्न विचारतील. सर नमस्कार. नाटकाच्या निमित्ताने मी बराच माझा प्रवास होतो, रस्त्याने प्रवास होतो आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे बेशिस्त ड्रायव्हिंग याच्यामुळे सुद्धा अनेक मरण पावतात. पण त्याचबरोबर ओव्हरलोडेड गाड्या हाही एक महत्त्वाचा इश्यू आहे. तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे टोल नाके तर बंद होणार नाही आहेत, पण वजन काटा हा जो वेगळा प्रकार जो आहे, जे वजन काट्यावर नेतात मग ट्रकचं वजन करतात, तर माझं असं म्हणजे मी असं विचारू इच्छितो की जिथे टोल भरतो तिथेच खाली जर वजन काटा लावला तर डबल जे थांबायला लागतं ते थांबायला लागणार नाही. एकाच वेळी टोलही घेता येईल आणि वजन काटा जर जास्त असेल तर त्याचाही एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला घेता येतील का. तुमची सूचना चांगली आहे, पण याची सुरुवातीलाच आम्ही अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे हे 380 टोल नाके जे आहेत फास्ट ट्रॅकचे, त्या ठिकाणी 380 इलेक्ट्रॉनिक वेईंग ब्रिज तिथे राहतील, ट्रक त्याहून जातील आणि त्यातून इलेक्ट्रॉनिकमधूनच तुम्हाला त्याचं वजन किती झालं ते सॅटेलाईटवरून आमच्या ऑफिसमध्ये पण येईल आणि त्यामुळे चोरी आणि भ्रष्टाचाराला वाव राहणार नाही. त्यामुळे ही सिस्टीम आता काही ठिकाणी सुरू झालेली आहे, विशेषतः मुंबई, दिल्ली मार्गावर आणि बऱ्याच ठिकाणी ही सुरू होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली ड्रायव्हिंगची. आपल्या देशामध्ये 30% ड्रायव्हिंग लायसन्स जे आहेत ती बोगस आहेत. म्हणजे मी तुमच्या बसणाऱ्या लोकांना जर विचारला प्रश्न की तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की ज्यांनी RTOमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट दिली आणि लायसन्स मिळवलं, तर तुमची पण पोझिशन इम्ब्रॉसिंग होईल, पत्रकार असो, नेते असो, ऑफिसर असो, कारण हे असेच घरी बसल्या बसल्या मिळालेले आहेत. 30% एकेकाजवळ 4-4, 5-5 लायसन्स आहेत काही लोकांजवळ, निरनिराळ्या राज्यातले आहेत. आणि म्हणून आता नवीन कायद्यामध्ये हे सगळं जाणार आहे, कारण याचा कॉम्प्युटराइज डाटा उपलब्ध होणार आहे. दुसरं, पुण्याला CRTमध्ये आपण एक सिस्टीम तयार केली आहे की कॉम्प्युटर परीक्षा घेणार आणि ते 5-6 एकरामध्ये त्याला गाडी चालवणार आणि कॉम्प्युटर सांगणार तो पास की नापास आहे. तो पास झाला तर तिथून लगेच गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये इन्फॉर्मेशन जाईल आणि 3 दिवसात त्याला जर ड्रायव्हिंग लायसन्स नाही दिलं तर त्या ऑफिसरवर कारवाई होणार आहे, त्याला फाईन होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण ह्या नवीन बिल जे आहे त्यात होईल. आणि देशात सध्या 22% ड्रायव्हर्सची कमी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मी आत्ता लातूरला एक असं सेंटर दिलेलं आहे, लातूर जिल्ह्यात एक, नांदेड जिल्ह्यात दिलेलं आहे आणि असेच देशामध्ये आता 31 सेंटर निरनिराळ्या राज्यात सुरू केलेले आहे. असे 4000 सेंटर्स प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक, जे फिटनेस सर्टिफिकेट, पोल्युशन सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग देतील असे सेंटर उघडून रोजगार पण निर्माण होईल आणि त्याला मॅनर्स, एटिकेट्स देखील थोडं शिकवल्या जाईल, ट्रेनिंग होईल आणि तुम्ही म्हणता तो प्रश्न राहणार नाही. आणि देशात, जगात सगळ्यात सहज ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकतं, याच्यात नंबर 1वर कोणता देश असेल तर भारत आहे. आपण माझाचा पुढचा प्रश्न बघूया. मुंबई पुण्याची ट्रॅफिक कोंडी कशी सोडवणार? पुण्याचा रिंग रोड झाल्याशिवाय पुण्याचा ट्रॅफिक प्रश्न सुटणार नाही. मुंबईचाही पण एक रिंग रोड करायची आवश्यकता होती. मी मध्ये समुद्रातून एक इमर्स टनेल करून असं करावं असं ठरलं होतं, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते याबाबतीत एक कोस्टल रोडची त्यांनी योजना हातात घेतलेली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न हा तसा राज्य सरकारच्या अधीन आहे. पण आता पहिल्यांदा आम्ही दिल्लीच्या ट्रॅफिक जामचा प्रश्न हातात घेतलेला आहे आणि जवळपास दिल्लीच्या आजूबाजूला 20,000 कोटी रुपयाची कामं सुरू केली आहे. तर आता या मेट्रो सिटीज आहे, मुंबई ज्यात येतं, या मेट्रो सिटीच्या ट्रॅफिक प्रॉब्लेम करता काही प्रोव्हिजन करून काही काम करण्याचा विचार करतो आहे. त्याला फायनान्स मिनिस्टरने अप्रूव्हल दिल्यावर आम्ही मुंबईचाही त्यात विचार करू. गडकरी साहेब, मुंबईवरनं नागपूरला किंवा महाराष्ट्रातनं नागपूरला एक वेगळा मार्ग सुरू करावा अशी मागणी जोर धरताना दिसते. तर अशा पद्धतीचा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होईल असं वाटतं का?
हा मार्ग करण्याचा निर्णय, स्वागतार्ह निर्णय महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. मी नॅशनल हायवेकडनं देखील करायला तयार आहे. महाराष्ट्र सरकारने करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता केव्हा पूर्ण करेल किंवा त्यांची काय परिस्थिती आहे ते जास्त डिटेल तेच सांगू शकतील. तसंच राजकीय मार्ग पण एक वेगळा जोर धरतोय, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कोणता राजकीय मार्ग? नागपूरकडे वेगळा किंवा वेगळ्या विदर्भाशी संबंधित जी मागणी आहे. हे काही राजकीय मार्ग वगैरे नाही आहे. ज्यांना 24 तास चॅनल चालवायचं आहे, ज्यांना वर्तमानपत्र छापायचे आहे, त्यांच्याकरता हे विषय असतात. आम्ही या बाबतीत, मी देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षाची भूमिका अनेक वेळा जाहीर करू शकलो. आज पुन्हा यांना मी एक न्यूज देणार नाही, याच्या आधी बोलून चुकलेलो. आणि आता हा काही प्रश्न नाही आहे. प्रश्न महाराष्ट्रातले जे आज आहे पाण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न आहेत. आज मला असं वाटतं ते प्रश्न सोडण्याची गरज आहे. अनप्रोडक्टिव्ह, अनुपयोगी अशा विषयावर चर्चा करून उगीच्या उगीच वादविवाद वाढवणं हे काही बुद्धिमंतांकरता ठीक आहे, त्यांना करू द्या. पण आपण सामान्य माणसापासून त्यातून दूर राहणं चांगलं. नितीनजी, आपण जेव्हा मंत्री झालात तेव्हा बाकीची व्यवस्था ही जशीच्या तशीच आहे, म्हणजे अधिकाऱ्यापासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत. त्यामुळे तुम्ही ज्या वेगानं स्वप्न पाहत आहात तो वेग इम्प्लिमेंट खरंच त्या स्पीडनी होऊ शकतो आहे का ह्या एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये? माझं म्हणणं असं आहे की शेवटी कोणाला दोष दिला नाही पाहिजे. ज्या मार्गाने असेल त्या मार्गाने, कधी प्रेमाने असेल तर प्रेमाने, कधी रागावून असेल तर रागावून काम पूर्ण केलं पाहिजे. आणि मी माझ्याकडे एक बाळासाहेब ठाकरेंनी एक वाक्य दिलं होतं मला, ते मी माझ्या टेबलवर इथे ठेवलं आहे. आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. आणि त्यामुळे आता बदलले आहेत लोक. मी पण सतत मागे लागतो, रागावतो. आणि मंत्र्यांनी आता ज्यावेळेला मंत्र्यात जेवढा दम आहे त्याने काम केलं पाहिजे. त्यांनी अधिकाऱ्यांबद्दल बोलणं बरोबर नाही. त्या दोष असतील तर माझी जबाबदारी आहे ते दुरुस्त करण्याची. जेव्हा आपण सिटीची गोष्ट करतो किंवा नागपूरची गोष्ट करतो, पण त्याचबरोबर तुमचं काही नियोजन गावातल्या रस्ते बांधणीकरिता पण आहे की नाही? पण आता नागपुरात काम करतो तर लगेच खांडेकर सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की हे नागपुरातच करतात देवेंद्र फडणवीस. आणि असं काही नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रात देखील आम्ही अमरावती, अकोला तिथले पण रस्ते घेतले आहेत, पुण्याचे पण घेणार आहेत, पंढरपूर वगैरे सगळ्या ह्याच्यातून. तुमचा जो प्रश्न आहे तो व्हिलेज कनेक्टिव्हिटीचा आहे. यावर्षी ते बजेट 20,000 कोटींनी वाढलेलं आहे, कारण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं. पण या योजनेमध्ये आता सरकारने असा निर्णय घेतला की 60% केंद्राचे आणि 40% राज्याचे. पहिले 100% केंद्र देत होतं आणि आता 20,000 कोटी वाढवलेले आहेत. तरी पण या देशात अजून अनेक गावांना चांगले रस्ते नाही. ही तुमची खंत बरोबर आहे. पण दुर्भाग्य असं आहे की देशाचं नियोजन चुकलं. आपण 70,000 कोटी रुपयाची विमानं विकत घेतली. ती घेण्याची गरज नव्हती. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट त्याच्याकरता करायला कोणी आला असता. पण आपण सरकारच्या पैशातून 70,000 कोटीची विमानं घेतली. पण गावात प्यायला पाणी नाही आहे, गावात जायला रस्ते नाही आहे. ही नियोजनातली आपली चूक होती. म्हणून आज आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. माझ्या ऑफिसमध्ये आणि महाराष्ट्र असताना एक वाक्य लिहून ठेवलं होतं जॉन केनेडींचं, की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. आणि म्हणून रोडमुळे प्रॉस्पेरिटी येते. आणि म्हणून रोड करता प्राधान्य देण्याचा प्रयत्न राज्य सरकारही करतात आहेत, भारत सरकारही करत आहे. पण 6.5 लाख गावं आहेत, त्यामुळे पैसा कमी पडतो. पण याला प्रायोरिटी दिली पाहिजे. यावर्षी सुधीर मुनगंटीवारने जे बजेट आहे त्याच्यात अख्खे एवढे पानं माझ्यावरच आहेत. मी यावेळी 6,000 कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात CRFमध्ये दिलेली आहे. पण हे मी जेव्हा सांगतो, हे जेव्हा महाराष्ट्राकरता चांगलं आहे तेव्हा हे चुकून तुम्ही दुसऱ्या वाहिनीकरता देऊ नका. नाही तर बाकीच्या राज्यामध्ये मग महाराष्ट्राला 6,000 कोटी रुपये आमचं काय. त्यामुळे महाराष्ट्रात मी हे पैसे 6,000 कोटी बांधकाम विभागाला दिले. आणि आता मी मुख्यमंत्र्यांना आणि बांधकामाला विनंती केली, महाराष्ट्रातले जेवढे आरोबी आहेत, स्टेट रोडवर असतील, महानगरपालिकेत असतील, गावात असतील, ते सगळे ब्रिज करायचं प्रपोजल तयार करा. 300-400 ब्रिजचं मी तुम्हाला ह्याच्यात पैसे देतो. पुढचा प्रश्न बघूया. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पंगू ठेवण्यात कुणाचा स्वार्थ आहे? स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस अशा आहे की ज्याच्यात हॉर्न सोडून सगळं वाजतं. आता त्या बसेस राहायला पाहिजे आणि चांगली सेवा लोकांना मिळायला नको. असं कशा करता? कॉम्पिटिशन होऊ द्या.
आणि आता बायोफ्युएल आला. आता मी नागपूरमध्ये आहे, मी नागपूरचा खासदार आहे. मी नागपूरची बस वाहतूक 100% एअर कंडिशन करणार आणि व्हॉल्वो आणि स्कॅनियाच्या बसेस 150 बसेस नागपुरात चालवणार. त्या बायो CNGवर आहे, इथेनॉलवर आहे, बायो डिझेलवर आहे आणि इलेक्ट्रिकवर पण एक बस आहे. आणि माझ्या पुढच्या 6 महिन्यात पूर्ण नागपूरचा गरीबातला गरीब माणूस हा एअर कंडिशन बसमध्ये फिरेल. गडकरी साहेब, प्रश्न असा आहे की आपल्याकडच्या प्रत्येक मोठ्या शहरांमधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी होती ती आता निकामी केली गेली किंवा या पद्धतीचीच धोरणं आखली गेली की ती निकामी झालेली आहेत. ह्याच्यावर आपल्याला काय मार्ग काढता येईल? ही वाहतूक व्यवस्था आपल्याला अधिक सुदृढ कशी करता येईल? पहिली गोष्ट असते की सगळ्यात जास्त डिस्करेज केलं पाहिजे रस्त्याला. आमच्या सरकारची पॉलिसी आहे फर्स्ट प्रायोरिटी टू वॉटरवेज, सेकंड प्रायोरिटी टू रेल्वे अँड थर्ड प्रायोरिटी टू रोड. आणि याच्याकरता तुम्हाला माहिती आहे चायनामध्ये 47% प्रवासी आणि माल वाहतूक पाण्यावर आहे. कोरिया जपानमध्ये 43-44% आहे. युरोपियन देशात 40%पेक्षा जास्त आणि भारतात 3.5% आहे. समजा तुम्ही जर रोडनी गेला तर ₹1.5 खर्च येत असेल, रेल्वेने गेला तर ₹1 खर्च येईल आणि पाण्याहून गेला तर 20 पैसे खर्च येईल. हे दुर्भाग्य आहे की मुंबईपासून दिल्लीला माल पाठवायला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा मुंबईहून लंडनला माल पाठवणं, दुबईला पाठवणं स्वस्त आहे आणि सोपं आहे. आणि म्हणून देशामध्ये ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. त्यामुळे मास रॅपिड ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिक बेस आणण्याची गरज आहे. पहिला प्रयोग आम्ही दिल्लीला धौला कुवा टू मानेसर या 70 किलोमीटरच्या अंतरामध्ये आता टेंडर पण निघालेलं आहे. आम्ही एक मॅट्रिनो सिस्टीम सुरू करतो आहे जी हवेतून जाणारी आहे आणि त्याच्या काही सिस्टीम आणल्यामुळे हळूहळू अशा प्रकारच्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सिस्टीम मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ही खरं म्हणजे देशाची आवश्यकता आहे. मेट्रोची कॅपिटल कॉस्ट पर किलोमीटर जास्त आहे. त्यामुळे जगातले जे नवीन नवीन प्रयोग आहेत हे 5 टेक्नॉलॉजी आल्या आहेत. माझ्याकडे त्याचं प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि पहिले हिथ्रो एअरपोर्टवर एक टेक्नॉलॉजी आहे. तर आता आपल्या इथे ही पहिलं आम्ही मॅट्रिनो करतो आहे आणि हे जर झालं तर छोट्या छोट्या शहरामध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट झालं आणि ते मास रॅपिड झालं तर खरोखरच लोकांना आपल्या गाड्या घराच्या बाहेर काढायची गरज पडणार नाही. आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे भाऊच्या धक्क्यापासून तर मांडव्यापर्यंत रो सर्व्हिस सुरू करणार आहे. तिथे एक 6 मजली टर्मिनल बांधतो आहे आणि डिमेलो रोडवर एक वेगळा ब्रिज बांधतो आहे तिथे जायला. आणि भाऊच्या धक्क्यावरून एका रो शिपमध्ये साधारणतः 120 ते 125 बसेस किंवा आपल्या गाड्या आणि जवळपास 25 ते 30 बसेस किंवा ट्रक एका वेळी राहतील आणि त्या तिथून मांडव्याला पोचतील. म्हणजे साऊथ मुंबईवरून गोव्यापर्यंत जायला तुम्हाला 2.5-3 तास लागतात, ते तुम्ही 35 ते 40 मिनटात तुमचं काम होईल. आणि म्हणून अशा प्रकारच्या रो सर्व्हिस मुंबईत सुरू करणं किंवा अशा प्रकारच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं आवश्यक आहे. आणि हे काही कळत न कळत कसं झालं हे मला सांगता येणार नाही, पण सरकारची धोरणं या बाबतीत चुकीची राहिलेली आहेत. आणि म्हणून इलेक्ट्रिक जसं मुंबईला जर लोकल नसती तर आज काय झालं असतं. आज पुण्यामध्ये लोकल पाहिजे आहे. पुण्यामध्ये इतके 2 व्हीलर आहेत. आता पुण्यामध्ये त्या मुळामुठा नदीतून रस्ता करायचा तर कोर्टाने स्टे दिला आहे. म्हणजे अशी काही चमत्कारिक स्थिती आहे की आपल्या देशात कुठलंही काम करायला गेलं तर लोक काम करा म्हणणारे कमी आहे. काम करू नका, काम थांबवा, काम बंद करा, काम होता कामा नये हे म्हणणाऱ्याची संख्या जास्त आहे. तेव्हा तुम्ही पण हे ठरवलं पाहिजे की शेवटी लोकांकरता ॲक्सिडेंट्स होऊन राहिलेले आहेत. 7 लाख कोटी रुपयाचं आपण फ्युएल इम्पोर्ट करतो आहे. अशा वेळी बायोफ्युएल आणणं, इलेक्ट्रिक फ्युएल म्हणून वापर करणं. मी एक बस इथे डोनेट केली आहे पार्लमेंटला, ती इलेक्ट्रिकवर आहे. आणि माझं स्वप्न आहे की पुढल्या 2 वर्षात इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक ट्रक आपल्या देशात आले पाहिजे. आपल्याकडे इथेनॉल, बायोडिझेल, बायोसीएनजीचा उपयोग केला पाहिजे. पोल्युशनचा प्रश्न दिल्लीत आलेला आहे, आता ऑड इव्हन सुरू आहे, मुंबईतही येऊ शकतं. आणि म्हणून आतापासूनच आपल्याला याचा ट्रान्सपोर्टचा प्लॅन तयार करायला पाहिजे. आणि हा जो मास रॅपिड ट्रान्सपोर्ट आहे इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करणं आणि त्याच्यामुळे रस्त्याच्या ऐवजी वरतून जाणं असे काही निराळे उपाय आपल्याला शोधावे लागतील आणि त्यातून काही प्रमाणात प्रश्न सुटतील. 2014मध्ये आल्या आल्या तुमची एक अनाऊन्समेंट होती की राष्ट्रीय महामार्गांच्या दुतर्फा करोडोच्या संख्येने झाडं लागणार आहेत आणि सगळीकडे ओरड असतेच की नॅशनल हायवेजच्या एक्सपान्शनच्या वेळेस झाड कटाई फार होते. तर 2 वर्षात किती झाडं लागली गेली त्या काही करोडपैकी? पहिली गोष्ट, मी 2 वर्षात घोषणा नाही, ही घोषणा करून 6 महिने झाले. आत्ताच 15 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये हॅबिटेट सेंटरमध्ये एक वर्कशॉप झालं आणि त्यात ट्रान्सप्लांटेशनवर 70 कंपन्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यातून मलेशियन आणि अमेरिकन कन्सल्टंटनी प्रेझेंटेशन दिलं
आणि आत्ता माझ्या ऑफिसच्या बाजूला आम्ही एक पार्किंग प्लाझा करतो आहे, ते झाडं ट्रान्सप्लांट करण्याकरता आम्ही ते प्रयत्न करतो आहे. आणि आता पलीकडे मी नॅशनल सांगितलं की या सगळ्या एजन्सीजला ट्रेनिंग देऊन प्रत्येक ठिकाणी ट्रान्सप्लांटेशनचा प्रयत्न करा. दुसरं, जवळपास 3000 NGO आणि संस्था यांचं अशोका हॉटेलमध्ये आजपासून 3-4 महिन्यापूर्वी मोठं वर्कशॉप झालं आणि त्यातून आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये 1% कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ही प्लांटेशन, ट्रान्सप्लांटेशन, ब्युटिफिकेशन आणि मेंटेनन्स करता ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्था, NGO, सहकारी संस्था, उद्योग, असोसिएशन्स जे कोणी असतील त्यांनी पुढे व्हावं. आम्ही 10 लाख रुपये पर किलोमीटर याप्रमाणे त्यांनी एक प्लॅन ठरवावा 10 किलोमीटरचा. आम्ही त्यांना हे काम देणार आहे आणि सॅटेलाईटनी जेवढी झाडं लागली त्या प्रमाणात त्यांना पुढे पैसे मेंटेनन्स करता आणि झाडं लावण्याकरता मिळणार आहे. तुमच्या पूर्ण बोलण्यातनं असं वाटतं की खूप कळकळीनं तुम्ही महाराष्ट्रासाठी काहीतरी करता, खूप फंड्स देताय, खूप स्कीम्स आणतायत, पण शेवटी हे इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटला करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये कोल्युशन सरकार आहे तुमची, शिवसेना तुमचा पार्टनर आहे BJPचा, आणि शिवसेना आणि BJPमध्ये जे वातावरण दिसतं बाहेर, जे बोललं जातं त्यावरनं वाटतं त्यांच्यात बिलकुल विस्त वाढवा जात नाही. अशा वेळेला तुम्ही दिलेल्या स्कीम किती प्रकारे आणि किती इमानदारीनं त्या इम्प्लिमेंट होतील आणि हे कोल्युशन पार्टनर मधले भांडणं कधी मिटतील? त्यांचे भांडणं काय आहेत आणि कधी मिटतील याचा विषयाशी तसा तर माझा आता काही संबंध नाही आहे. ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष ते बघतील आणि चर्चा करतील. महाराष्ट्रामध्ये माझ्या डिपार्टमेंटकडनं जे पैसे मी देतो त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझं शिवसेनेशी आणि सर्व पक्षाशी उत्तम कॉर्डिनेशन आहे. आता मुंबई गोवा रस्त्यावर मी गीते साहेबांना आणि विनायक राऊतला सांगितलं की तुम्ही बैठका घ्या आणि त्या दोघांनी प्रयत्न केले लँड एक्विशन करता. काँग्रेसचे अनेक MLA MPs मला भेटतात, मी त्यांची मदत घेतो. आम्ही सोलापूरला सुशीलकुमार शिंदेंना कार्यक्रमाला बोलवलं होतं, मुंबई गोवा रस्त्याच्या कार्यक्रमात नारायण राणेंना बोलवलं होतं, आता पुण्यात कार्यक्रमाला पवार साहेबांना बोलवू. त्यामुळे माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझं सर्व पक्षांशी उत्तम कॉर्डिनेशन आहे आणि सगळे महाराष्ट्रात लोक त्यात मदत करतात आहेत. गडकरी साहेब, तुम्ही म्हणालात की पाणी भरपूर आहे साखर कारखानदारीसाठी. दुसरीकडे टीका होते की ऊस आणि साखर कारखान्यांमुळं जास्त नुकसान होतं, दुष्काळाला कारणीभूत पण मानलं जात आहे. तुम्ही साखर कारखानदार पण आहात, तुमचं मत काय आहे? कोर्ट पण त्याच्यावर त्यांचे असं काय असतील निर्णय शेतकऱ्यांना देतात? कोणती पिकं लावावी याचं स्वातंत्र्य द्यावं. जर तुरीचा भाव वाढला असेल तर डाळी लावाव्या, तेलाचा भाव असेल तर तेल लावावं, ऊसात पैसे असेल तर ऊस लावावा. प्रश्न पाण्याचा जो आहे तो मी मगाशी सांगितलं की तुम्ही जर पाणी अडवलं आणि पाणी जिरवलं तर पाण्याची कमी नाही. मी स्वतःच आमच्या नागपूर वर्धा जिल्ह्यात एक गाव आहे तामसवाडा, तिथे 9 किलोमीटरचा चेक डॅम बांधलेला आहे. पहिले त्या गावात प्यायला पाणी नव्हतं, 1 तासही पिण्याचं पाणी नव्हतं, 24 तास पाणी अवेलेबल आहे. त्या गावामध्ये सगळ्या विहिरींना 24 तास पाणी अवेलेबल आहे. गावाची इकॉनॉमी बदलली आहे 4-5 गावाची, तिथे पिकं दुबारी व्हायला लागली. एक गोष्ट खरी आहे की पाण्याचा वापर जपून केला पाहिजे, त्यामुळे ड्रीप इरिगेशन झालं पाहिजे. पण ड्रीप इरिगेशन करायला मी मुख्यमंत्री त्यामुळे मागच्या 3 वर्षात आमचं सरकार यायच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीने ड्रीपचे पैसे दिले नाही अनुदानाचे. शेवटी ते ड्रीप कंपनीवाले ड्रीप उपडून काढायला आले शेतकऱ्याकडे. त्यामुळे पहिले तर ते ड्रीपचे पैसे देण्यात गेले म्हणजे आमचे 1000-1500 कोटी ते दिले. आता त्यांनी योजना तयार करून जास्तीत जास्त लोकांना ड्रीप कसं मिळेल असं त्यांच्या डोक्यात आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात ड्रीपचा मोठ्या प्रमाणात वापर करणं आणि पाणी वाचवणं हे आवश्यक आहे. पण हे जे चर्चा करतात हे पीक लावा ते लावू नका, हे फालतू आहे. शेतकऱ्याला ज्यात पैसा मिळेल ते पीक शेतकऱ्याला लावायचा अधिकार आहे. शेवटी हे शेतकऱ्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते हिरावून घेण्याचं काम कोणी करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. यानंतर ABP माझाचा आणखी एक प्रश्न आपण घेऊया. नितीन गडकरी हे भाजपचे शरद पवार आहेत का? शरद पवारांचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा. असं शरद पवार हे महाराष्ट्रातले एक, कोणाला आवडो किंवा न आवडो, पण देशात काम करणारे एक मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांचा आदर आणि सन्मान करतो. राजकीयदृष्ट्या त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. मी काही राष्ट्रवादी काँग्रेसला सपोर्टिंग कुठे पॉलिटिक्स करत नाही, करणार नाही. त्यामुळे आता असं की या बाबतीत तुम्हाला असं का वाटलं याचं तुम्हीच उत्तर दिलेलं बरं. मी काय सांगणार की माझी भूमिका ही की हा देश काँग्रेसचा किंवा भाजपचा नाही आहे. मला संधी मिळाली देशाकरता, देशाच्या जनतेकरता काम करण्याकरता. मग काँग्रेसचा MP हो की कुठलाही हो, त्याचं योग्य काम असेल तर मी लगेच करतो. आणि मला असं वाटतं हाच दृष्टिकोन लोकशाहीत असला पाहिजे आणि हा दृष्टिकोन असल्यामुळे संबंध चांगले आहेत.
विकासाच्या कामामध्ये राजकारण आणू नये आणि राजकारणामध्ये शत्रुत्व आणू नये. आमच्या विचाराची मतभिन्नता आहे, ती मतभिन्नता विचारापुरती असावी, व्यक्तिगत दुश्मनीमध्ये किंवा शत्रुत्वात त्याचं रूपांतर होऊ नये. ही परंपरा महाराष्ट्राने जोपासलेली आहे, बाळासाहेब ठाकरेंनी जोपासलेली आहे, ही शरद पवारांनी जोपासलेली आहे, ही वसंतराव नाईकांनी जोपासलेली, ही बाळासाहेब देसाईंनी जोपासलेली आहे. आणि म्हणून ही परंपरा महाराष्ट्राचं इतर सर्व राज्याच्या तुलनेत असणारं एक वैशिष्ट्य आहे आणि ती परंपरा आपण जोपासली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते आले की माझ्याकडे येतात, काँग्रेसचे पण येतात आणि मी पण त्यांच्याकडे जातो. मी घाबरत नाही कोणाला भेटायला वगैरे. तुम्ही आपल्याला लावता ब्रेकिंग न्यूज, गडकरी की गुप्त बैठक, काय की गुप्त बैठक. आता तुम्हाला कोणाला भेटलं की तुम्ही आपल्याला लावता, तर त्याला का भेटू नये का? आम्ही काय हिंदुस्थान पाकिस्तान आहो का? आमच्यातही काही चर्चा नाही होऊ शकत का? उद्या पवार साहेबांनी मला फोन केला तर मी सांगतो मी अधिकाराने घेऊन येऊ का तुमच्याकडे? तुम्ही समजून सांगा. अनेक वेळा ते मला फोन करतात, त्या सिस्टम मला येऊन भेटतात, मी आपलं होतं ते करतो, नाही तर त्यांना सांगतो. हे अनेक अजित पवार सगळे लोक भेटतात, भुजबळ साहेब सगळे भेटायचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे, ते टिकलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. नाही, शेवटचा प्रश्न. तुम्ही आता दिल्लीमध्ये बऱ्यापैकी चांगले रमलेले आहात, पण गेल्या बऱ्याच काळामध्ये तुमच्याकडनं काही वादग्रस्त वक्तव्य आलेलं नाही आहे. आजच्या कार्यक्रमात काही निघाले नाहीत का? असं आजकाल मी सध्या माझं डिपार्टमेंट आणि माझं काम आणि माझा एक स्वभाव आहे की जे काम मला करायचं ते मी मन लावून करतो, जे करायचं नाही ते जाहीरपणे सांगतो मला करायचं नाही म्हणून. तर माझ्यासमोरच एवढे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांशी मी जोडलेलो आहो आणि मला घाई आहे वन डे क्रिकेटसारखी की माझ्या 5 वर्षाच्या काळात मी बोलतो ते सगळे कामं पूर्ण झाली पाहिजे. मी आत्ता मॅरेटाईम कॉन्फरन्स घेतली, त्यात 85,000 कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंटचे कॉन्ट्रॅक्ट झाले. मलाही माहिती नव्हतं. 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक 5 वर्षात मला केवळ मॅरेटाईम सेक्टरमध्ये करायची आहे. त्यातली 4 लाख कोटी रुपये रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी आणि मॉडर्नायझेशन ऑफ पोर्ट करता आहे आणि 8 लाख कोटी इंडस्ट्रीयल क्लस्टर्स पोर्ट लेड डेव्हलपमेंटमध्ये करायची आहेत. करोडो लोकांना, 2 करोड लोकांना रोजगार मिळणार आहे आणि देशाच्या GDPमध्ये 3%, 2 ते 3% कॉन्ट्रीब्यूट करण्याचं मी ठरवलं आहे. त्यामुळे मी माझं काम बरं आणि मी बरं. पत्रकारांना शक्यतोवर मी भेटत नाही, मुलाखत देत नाही. तुम्ही आता मला पकडलं म्हणून येऊन गेलो. पुढच्या सगळ्या वाटचालीमध्ये वन डे क्रिकेटसारखीच आपल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राची आणि पर्यायाने देशाची देखील विकास वाट आणखी वृद्धिंगत व्हावी यासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आज आपण इकडे आपला बहुमोल वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभार. तेव्हा ABP माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं विजन समिट 2016 ज्याचे प्रायोजक आहेत डॉलर बिग बॉस, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुणे आणि प्रिंट पार्टनर लोकसत्ता. या सत्रामध्ये आपण इकडेच थांबतोय. धन्यवाद.